सरकार आमचे फोन टॅप करतं, मग कृष्णा आंधळेला ट्रॅक करता येत नाही का, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारलाय. दुसरीकडे वाल्मिक कराडच्या मागे ईडी चौकशी लागली कशी नाही, असाही सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय. मी तुम्हाला शब्द देते की हा जो कोण सातवा आहे ना, तो कृष्णा आंधळे आहे कुठे? असाच गायब झाला हवामध्ये. कुठे गेला? तुम्ही मला पाणी आणा, पाणी. कृष्णा आंधळे गेला कुठे? असा कसा गायब झाला? तुम्ही मला सांगताय तुम्ही ट्रॅक करू शकत नाही. अहो, रोज आमचे फोन ट्रॅक करते सरकार. तो कृष्णा आंधळे सापडत नाही यांना. पटतंय कुणाला पटतं इथे की कृष्णा आंधळे सापडू शकत नाही? मला सांग, असं शक्य तरी आहे का? जेव्हा संदीप काहीतरी त्याच्यावर बोलला तर सगळ्यांनी एवढी संदीपवर टीका केली. असं कुठे झालं? 2 महिने झाले हा कृष्णा आंधळे मिळत नाही. आज बोलला की खरं बोलला, तुझा मर्डर झाला. त्याच्याकडे सर्वात गुप्त माहिती कृष्णा आंधळेकडे आहे. आणि मला कृष्णा आंधळेचा सीडीआर फोन पडला. कुठे गेला फोन? सीडीआर काढा तुम्ही. फोन असा जातो कुठे? आम्हाला सीडीआर पाहिजे. कृष्णा आंधळे आणि प्रत्येक जे 7 लोक अटक झाले त्यांचा सीडीआर हा फोनचा मिळालाच पाहिजे. की ह्या देशामध्ये खंडणी हा मोठा गुन्हा आहे. मनमोहन सिंग साहेब काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं ना, तेव्हा त्या काळामध्ये ईडी, आता ईडी तर सगळ्यांनाच माहिती आहे, पोरापोराला ईडी माहिती आहे राज्यात. आणि ईडी खंडणी मागणं म्हणजे तो गुन्हा आहे त्या देशामध्ये. त्याला ईडी लागते. मला प्रश्न विचारतोय, त्या वाल्मिक कराडला तो तर खंडणी मागत होते ना सगळे, मग त्यांना आधी अटक कशी नाही झाली? त्यांना ईडी का नाही लागली? हा प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल ना. कधी तुम्ही म्हणलं जून महिन्यात पहिला मागितलं ना खंडणी, मे महिन्यात खंडणी मागली. तर मे महिन्यात पहिल्यांदा खंडणी मागली तर त्या काळातच मे महिन्यामध्येच त्यांना लागायला पाहिजे होतं ईडी आणि सीबीआयची. का नाही लागली तेव्हा?